तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं सर्वांचं टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, गेल्या 2 दिवसापासून आपण वायरिंग आणि वेल्डिंग हे 2 टॉपिक या ठिकाणी संपवलेले आहे। ओके, अशाच पद्धतीने आपण या ठिकाणी पूर्ण समोरचे 7च्या 7 टॉपिक या ठिकाणी रोज एक टॉपिक अशा पद्धतीने कव्हर करणार आहे। ओके, तर मित्रांनो, तुम्हाला एकच करायचं आहे, फक्त चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर या ठिकाणी काय करायचं, सबस्क्राइब करून ठेवायचं आणि बेल आयकॉन जे असतं ना मित्रांनो, त्याला क्लिक करायचे, जेणेकरून जो काही नवीन व्हिडिओ या ठिकाणी आपल्या चॅनलवरती येईल तो तुम्हाला सर्वात पहिले नोटिफिकेशनच्या द्वारे या ठिकाणी कळेल। मित्रांनो, पाठीमागचे जे 2 सेशन आपण घेतले या ठिकाणी ते तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच कमेंट करा आणि कोणताही डाऊट या ठिकाणी असेल तर मला डायरेक्टली तुम्ही व्हॉट्सअपला SMS आणि व्हॉट्सअपलाच कॉल करू शकता। तो माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे मित्रांनो 9405376122। ओके, या नंबरवरती तुम्ही 100% मला मेसेज करू शकता। या ठिकाणी तुम्हाला कोणत्याही नोट्स लागल्या, कोणतेही PDF लागले तर ते तुम्ही या ठिकाणून माझ्याकडनं घेऊ शकता। त्यानंतर डायरेक्टली तुम्ही आपलं टेक्निकल यूट्यूबवाला हे असं टेलिग्रामला एक चॅनल आहे मित्रांनो, त्या ठिकाणी 50 पेक्षा जास्त PDF मध्ये या ठिकाणी बुक अवेलेबल आहे। त्यामधून तुम्हाला जे काही बुक लागलं ते त्या ठिकाणून तुम्ही डाउनलोड करून तुम्हाला जर त्याची प्रिंट काढायची असेल, प्रिंट करायची असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणून काढू शकता। त्यामुळे बिंदास्त आपले दोन्ही चॅनल या ठिकाणी काय करायचे, तुम्हाला जॉईन करून ठेवायचे। यूट्यूबला काय करायचे, सबस्क्राइब करायचे, टेलिग्रामला जॉईन करायचे आणि भरघोस असा मोठा महा प्लॅटफॉर्मचा या ठिकाणी कंटेंट या ठिकाणी फ्रीमध्ये या ठिकाणी लुटायचा आहे मित्रांनो। तर आजचा जो आपला सेशन असणार आहे तो असणार आहे सोल्डरिंग। मग सोल्डरिंग म्हणजे काय असतं, सोल्डरिंग मध्ये आपण काय करतो, सोल्डरिंग का करतो, सोल्डरचे टाईप, सोल्डरिंगचे टाईप, फ्लक्सचे टाईप वगैरे वगैरे पूर्ण आपण कंटेंट जो काही आजपर्यंत प्रिवियस इयर क्वेश्चन पेपरला आपल्याला बघायला भेटला त्याची सर्व थेरी, त्यामध्ये कोणकोणते MCQ या ठिकाणी आले ते सर्व मी तुम्हाला आपल्या लँग्वेजमध्ये कव्हर करून सांगणार आहे। तर मित्रांनो, नक्कीच या व्हिडिओमध्ये आपण शेवटपर्यंत राहाल अशी मी आशा बाळगतो। ओके, आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो। मित्रांनो, आजचा जो आपला सेशन असणार आहे तो थोडा आपण कॉमेडी टाईप या ठिकाणी, कारण तुम्हाला सेशन बघताना या ठिकाणी काय होतं, जिवार येतं। तर आजचा सेशन असा आपण कॉमेडी टाईप घेणार आहे। कसा म्हणजे तुम्हाला जिवारही येणार नाही आणि व्हिडिओ बघायला थोडं काय होईल, इंटरेस्टिंग होईल। ओके, तर मित्रांनो, तुम्ही शेवटपर्यंत हा जो आपला लॅम्प आहे ना, इनकॅन्डेसेंट लॅम्प, जशा पद्धतीने स्माईल करतोय तशी एकदा मला स्माईल द्यायची आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि मित्रांनो आपण वळूया आपल्या सेशनकडे, जो काही असणार आहे आपला सोल्डरिंग। आजसुद्धा मी माझ्या ज्या हँडरिटन नोट्स आहे त्याची PPT या ठिकाणी बनवली आहे आणि ती तुमच्यासाठी या ठिकाणी घेऊन आलो। मित्रांनो, सर्वात पहिले सोल्डरिंग म्हणजे काय बघा, तुम्हाला पाठीमागे मी वेल्डिंग सांगितली होती, वेल्डिंग सांगितली होती। दोन्ही मटेरियलमध्ये आपण काय करतो, मेटलमध्ये काय करतो, हीट निर्माण करतो। असं सोल्डरिंगमध्ये सुद्धा आपण काय करतो मित्रांनो, एखादा फिलर एलिमेंट आपल्याकडे असतं आणि त्या फिलर एलिमेंटला आपण मेल्ट करतो आणि मेल्ट करून, एकच मिनिट मित्रांनो, मेल्ट करून काय करतो आपण, मेल्ट करून यावरती आपण टाकतो त्याला आणि या ठिकाणी सोल्डरिंग करतो। बरं, आता सोल्डरिंग का करतो आपण, सोल्डरिंग कशासाठी करतो बघा, सोल्डरिंग करण्याचे काही फायदे असतात। काय फायदे, जेव्हा आपण सोल्डरिंग करतो ना मित्रांनो तेव्हा मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढते, याची रेजिस्टन्स कमी होतो, कंडक्टिव्हिटी वाढते। याच्यासाठी आपण सोल्डरिंग करत असतो। मेकॅनिकल स्ट्रेंथसाठी, कंडक्टिव्हिटी वाढण्यासाठी, रेजिस्टिव्हिटी कमी होण्यासाठी आपण काय करतो, सोल्डरिंग करतो। सोल्डरिंग का करतात याचंही आन्सर तुम्हाला भेटलं आणि सोल्डरिंग म्हणजे काय हेही तुम्हाला भेटलं, तरी पण तुम्हाला एकदा डीपमध्ये मी सांगितलं। ओके, बघा आता सोल्डरिंग एलिमेंट, सोल्डरिंग एलिमेंट नाही, सोल्डर एलिमेंट पाहिजे मित्रांनो। मग सोल्डरचे एलिमेंट कोणते असतात, आपण कोणता टीन वापरतो, काय लीड वापरतो, कुठं काय अल्कापी वगैरे वगैरे असे खूप सारे एलिमेंट आहे जे की आपण वापरतो आणि ते पेपरमध्ये आलेले। ओके, ते सर्व काय मी तुम्हाला सांगणार आहे, हा पण टॉपिक तुम्हाला या ठिकाणी मी कव्हर करतो। ओके, आता सोल्डरिंगचे टाईप, सोल्डरिंगचे कोणकोणते प्रकार आहेत ते आपण बघतोय, त्यानंतर फ्लक्स कोणते ते आपण बघणार आहे। ओके, सर्व फ्लक्स म्हणजे एक ऑइली टाईपचा क्रीम सबस्टन्स असतो मित्रांनो, तो की ऑक्सिडेशन होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी वापरतो, तो सुद्धा आपण बघतोय। आणि टाईप ऑफ सोल्डरिंग हे परत आलं, इथं सोल्डर टाईप पाहिजे होतं, इथं टाईप ऑफ सोल्डरिंग पाहिजे होतं। ओके, तो पण बघणार आहे। आता बघा, सर्वात पहिले सोल्डरिंग म्हणजे काय, सोल्डरिंग म्हणजे कंडक्टरची वायरची मजबूती वाढेल, म्हणजेच मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आणि रेजिस्टिव्हिटी कमी करण्यासाठी
केलेली एक इलेक्ट्रिकल प्रोसेस आहे. मी तुम्हाला बोललो काय यासाठी मेकॅनिकल स्ट्रेंथ आपण या ठिकाणी वाढवतो आणि रेझिस्टिव्हिटी कमी करतो, कंडक्टिव्हिटी सुद्धा या ठिकाणी काय करतो आपण वाढवतो. हीच प्रोसेस असते आपली मित्रांनो सोल्डरिंगची. मजबूती देणे, वायरमध्ये 2 वायरमध्ये मजबूती देणे म्हणजेच काय करणे सोल्डरिंग करणे होय. आता सोल्डरिंग का करायची बघा इथं जॉईंटचा मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढवायचा, तेच इथं बघा तेच मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढवायचा आहे, कंडक्टिव्हिटी वाढवायची, रेझिस्टिव्हिटी कमी करायची. कंडक्टिव्हिटी काय करायची मित्रांनो वाढवायची, रेझिस्टिव्हिटी कमी करायची. बस संपला विषय. सोल्डरिंग का करायची ओके. बघा सोल्डरिंग एलिमेंट, सोल्डर एलिमेंट इथं ओके. बघा कसं असतं मित्रांनो सोल्डरिंग करताना आपण कोणतेही अलॉय वापरतो. डायरेक्ट फिक्स एकच मटेरियल या ठिकाणी आपण वापरत नाही, अलॉय वापरतो आणि ते अलॉय असतं टीन आणि लीडचं. कशाचं टीन आणि लीडचं. मग टीन असतं या ठिकाणी 60% आणि लीड असतं या ठिकाणी 40%. बघा तुम्ही तर म्हणसाल मित्रांनो आम्ही 63% आणि 37% ऐकलंय सर. तर मित्रांनो तुम्ही हे चुकीचं ऐकलंय. हे कशामध्ये असतंय बघा, हे असतं या ठिकाणी आपल्या फ्यूजमध्ये. कशामध्ये फ्यूजमध्ये. आणि आपण टॉपिक जो बघतोय तो बघतोय सोल्डरिंग ओके. तर लक्षात ठेवायचं हे जे अलॉयचं जे मटेरियल आहे हे आपण वापरतो कशामध्ये, हा झाला टीन, कोणता हा टीन आणि हा झाला लीड, हे वापरतो आपण आपल्या फ्यूजमध्ये. बट सोल्डरिंगमध्ये काय करतो आपण याचे 60% प्लस या ठिकाणी 30 नाही 40%. माझं कसं मॅथ जरा कच्चे त्यामुळे तुम्हाला सुद्धा समजून घ्यावं लागेल ओके. या ठिकाणी आपण 60% आणि 40% वापरतो तेव्हा आपलं एक सोल्डरचा एक अलॉय तयार होतो ज्यामधून की आपण त्याला फिलर एलिमेंट म्हणून वापरून या ठिकाणी सोल्डरिंग करू शकतो. मित्रांनो हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं बघा आपल्या गावात कोणीतरी एखाद्या मुलाचं टोपण नाव असतं टिल्ल्या, असतं का नाही, असतं 100% असतं. माझ्या पण गावात आहे, तुमच्या पण गावात असेल टिल्ल्या ओके. टी आणि यल टिल्ल्या असं लक्षात ठेवायचं. टीन आणि लीड हे झालं 60% आणि हे झालं 40%. अशा पद्धतीने ट्रिकने सुद्धा तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. बघा सोल्डरमधील काही गुणधर्म, हे गुणधर्म सोल्डरमध्ये असले पाहिजे जेणेकरून चांगल्या पद्धतीने सोल्डर आपण या ठिकाणी करू शकतो. तर मित्रांनो याचा मेल्टिंग पॉईंट कमी पाहिजे. बघा कशा पद्धतीने मी तुम्हाला समजून सांगतो. आता फक्त माझ्या बोलण्यावरती तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्ष द्या ओके. बघा आपल्याकडे 2 वायर पकडू आपण इथे ओके. आपल्याकडे हे 2 वायर आहे ओके. हे वायर आहे कॉपरची आणि आपल्याला याला करायची सोल्डरिंग म्हणजे फिलर एलिमेंट या ठिकाणी टाकायचा आहे मेल्ट करून. मला सांगा याचा जर मेल्टिंग पॉईंट याच्यापेक्षा जर जास्त असला, बघा या दोघांपेक्षा या फिलर एलिमेंटचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो जास्त असला तर काय होईल बघा, हे मेल्ट होण्याच्या पहिले हे दोघं मेल्ट होऊन जाईल ना. मग या ठिकाणी आपल्याला काय पाहिजे, जो आपला फिलर एलिमेंट आपण वापरतो टीन हो लीड हो किंवा बाकी कोणते अलॉय हो ते आपण वापरतो त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी पाहिजे. म्हणजे कसं याला कोणताही प्रॉब्लेम न होता पहिलेच हा मेल्ट होऊन या ठिकाणी फिलिंग झाला पाहिजे. त्यामुळे या ठिकाणी आपली एक गुणधर्म या ठिकाणी एक प्रॉपर्टी असते की लो मेल्टिंग पॉईंट असला पाहिजे. आणि बघा या दोघांना जोडायचे म्हटल्यावर काय या ठिकाणी तो कसा पाहिजे, मजबूत पाहिजे. जर मजबूत असला तरच या ठिकाणी कंडक्टिव्हिटी वाढेल, तो स्ट्रॉंग होईल, त्याला कितीही ओढताण केली तर तो तुटणार नाही. अशा पद्धतीने तो काय पाहिजे, मजबूत सुद्धा पाहिजे. आता बघा वायर आहे 100 रुपयाचा, काय आपली हे वायर जे आहे ना हे 100 रुपयाचं आणि फिलर एलिमेंट आहे 500 रुपयाचा. तुम्ही करणार आहे का वेल्डिंग म्हणजे या ठिकाणी सोल्डरिंग करणार आहे का तुम्ही, कशाला करसाल, डायरेक्ट दुसरं वायर आणसाल ना तुम्ही त्या ठिकाणी. त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी काय याची जी किंमत आहे कॉस्ट ती कमी पाहिजे. काय कॉस्ट काय पाहिजे, कमी पाहिजे. लो रेझिस्टिव्हिटी, याची जी रेझिस्टिव्हिटी असते फिलर एलिमेंटची, जर रेझिस्टिव्हिटी कमी असेल तरच कंडक्टिव्हिटी जास्त असेल आणि कंडक्टिव्हिटी जास्त असेल तरच फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन हा जास्त असेल मित्रांनो. त्यामुळे या ठिकाणी रेझिस्टिव्हिटी कमी पाहिजे आणि ऑक्सिडेशन व्हायला नको. म्हणजेच काय बघा, जेव्हा तुम्ही या 2 वायरमध्ये या ठिकाणी काय करता, सोल्डरिंग करता, तेव्हा या ठिकाणी सोल्डरिंग करताना ऑक्सिजनचा कोणताही त्या ठिकाणी परिणाम नको व्हायला आणि सोल्डर करताना काही जागा या ठिकाणी पोकळ राहतात, काही त्या फिलर एलिमेंटला भरतात. ते कशामुळे होतं, ऑक्सिजनमुळे होतं आणि ऑक्सिडेशनमुळे होतं आणि ते होऊ नये म्हणून आपण या ठिकाणी म्हणलं आहे ऑक्सिडेशन व्हायला नको. ते गुणधर्म कशाचा असला पाहिजे, आपल्या सोल्डर एलिमेंटचा असला पाहिजे. असे गुणधर्म पेपरला कमीत कमी 50 वेळेस हा मित्रांनो क्वेश्चन आला आहे. खूप जास्त
क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये हे बघितलं मी, त्यामुळे मी तुमच्यासाठी घेतलं ओके. आता सोल्डरचे टाईप या ठिकाणी 2 मेन टाईप पडतात मित्रांनो. एक हार्ड सोल्डर असतो, एक सॉफ्ट सोल्डर असतो. सॉफ्ट सोल्डर मित्रांनो आपण तुम्हाला जो मी बोललो टीन आणि लीड यांचं मिक्सचर असतं तो असतो आपला सॉफ्ट सोल्डर. तो एकदा बघून घेऊया ओके. बघा हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. सॉफ्ट सोल्डरमध्ये कोणत्या या ठिकाणी सोल्डरचं अलॉय वापरलं जातं ते तुम्हाला या ठिकाणी विचारू शकतात. ते असतं मित्रांनो टीन आणि लीड. आणि बघा या ठिकाणी काय याचा जो मेल्टिंग पॉईंट असतो तो काय असतो, लो असतो. तुम्हाला सांगितलं लो मेल्टिंग पॉईंट. आणि याचा वापर काय होतो ते बी मी तुम्हाला सांगितलं. कशासाठी, वायर आणि केबलचे जॉईंट करण्यासाठी, म्हणजेच मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी, कंडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी आणि रेझिस्टिव्हिटी कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. अशा पद्धतीचे हे पॉईंट आपल्या या ठिकाणी होते. आता मी ज्या नोट्स लिहिल्या नाही मित्रांनो त्या शॉर्ट लिहिल्या आहे. कारण काय, तुम्हाला कमीत कमी कंटेंटमध्ये जास्तीत जास्त नॉलेज हे फिक्स मेमरीमध्ये तुमच्या फिक्स व्हायला पाहिजे, असा आपला कंटेंट या ठिकाणी मी बनवत असतो. काही मुलांचं म्हणणं झालं की अक्षर कळत नाही, यापेक्षा भारी अक्षर मला नाही वाटत की इथं असेल. त्यामुळं काय माझं अक्षर आहे, मला माहिती आहे दलिंदर आहे, पण मी तुमच्यापर्यंत कंटेंट हा मी माझ्या तोंडातून बोलून देतो. त्यामुळे माझ्या तोंडाकडे, माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या ओके. तुम्ही काय होईल माहिती आहे का, माझ्या बोलण्याकडे जर तुम्ही लक्ष दिले ना तर डायरेक्टली तुमचे जे माझे बोलण्याचे शब्द आहेत ते तुमच्या डायरेक्टली फिक्स त्या बुलेटसारखे डोक्यात जाईल ओके. त्यामुळे पहिल्यांदा एकदा फक्त व्हिडिओ बघा, दुसऱ्यांदा नोट्स काढा आणि तिसऱ्यांदा मी तर तुम्हाला नोट्स देणार आहे, त्याची काही काळजी करायची गरज नाही. मग मास्तर नोट्स देणार आहे म्हणून काय करायचं, नोट्स काढायच्या नाही का, तो खूप जास्त मूर्खपणा असतो मित्रांनो. या ठिकाणी 100% नोट्स काढणं गरजेचं आहे. पण पहिल्यांदा व्हिडिओ बघायच्या वेळेस तुम्हाला फक्त व्हिडिओ बघायचा आहे, दुसऱ्यांदा व्हिडिओ नोट्स काढत बघायचा आहे, नोट्स काढत ओके. अशा पद्धतीने कंटेंट तुम्ही फॉलो करायचं आहे. आता हार्ड बघणार आहे आपण, हार्ड सोल्डर पेपरला आलेलं आहे ओके. बघा एकच लक्षात ठेवायचं आहे, सॉफ्ट सोल्डर म्हणजे मेल्टिंग पॉईंट कसा असतो, कमी असतो. आणि हार्ड सोल्डर म्हणजे मेल्टिंग पॉईंट कसा असतो, तर याचा मेल्टिंग पॉईंट हाय असतो. बस एवढं ध्यानात ठेवायचं. आणि या ठिकाणी आपण वायरला आणि केबलला सोल्डरिंग करण्यासाठी याला वापरलं होतं. पण या ठिकाणी आपण सोने झालं, चांदी झालं, कॉपर झालं, लोखंड झालं, पितळ झालं, याला सोल्डरिंग करण्यासाठी आपण याला वापरतो ओके. बघा हार्ड सोल्डरिंगचे परत 2 प्रकार पडतात मित्रांनो. या ठिकाणी स्पेल्टर पेपरला आलेलं आहे. स्पेल्टर कोणता, स्पेल्टर सोल्डर आणि सिल्वर सोल्डर. जे आभूषणं असतात मित्रांनो, आपले आभूषणं म्हणजे सोन्या चांदीचे जे दागदागिने असतात त्याला या ठिकाणी आपण हे करण्यासाठी, माझ्या तोंडात वेल्डिंगच येते कारण काल परवापासून ते वेल्डिंगच चालू आहे आपलं ओके. तर आभूषणं म्हणजे सोने चांदीचे दागिने जे असतात त्याला काय करतो आपण या ठिकाणी सोल्डरिंग करण्याचं काम या ठिकाणी आपण सिल्वर सोल्डरिंगमध्ये करत असतो. या ठिकाणी बघा आपले ते 2 कंटेंट जे होते ती म्हणजे या ठिकाणी आपण 3 कंटेंट वापरले, कॉपर वापरला, झिंक वापरला आणि सिल्वर वापरला. या ठिकाणी फक्त कॉपर आणि झिंक वापरला आहे, त्यावरून तुम्हाला लक्षात ठेवायचं. इधर देखे तो कॉपर झिंक, इधर देखे तो कॉपर झिंक सिल्वर, इधर देखे तो कॉपर झिंक, इधर देखे तो कॉपर झिंक सिल्वर. यानी क्या किया है आपने यहाँ पे, जरा हिंदी एवढी क्लिअर येत नाही त्यामुळे मराठीच बोलतो, कारण गुलाबी हिंदी मारली की तुम्ही उद्या मला येऊन दगड मारचा नाही तर ओके. तर या ठिकाणी काय असतं मित्रांनो, या ठिकाणी कॉपर अँड झिंक यासाठी यूज करतो. या ठिकाणी आपण याचा वापर पितळ, ब्रास आणि लोखंड या कंटेंटसाठी करतो. मजबूती या ठिकाणी आली पाहिजे वगैरे वगैरे सगळे कंटेंट फॉलो करत असताना या ठिकाणी आपण कॉपर आणि झिंकचा वापर या ठिकाणी करत असतो. बट कॉपर आणि झिंकमध्येच आपल्याला एक सिल्वर नावाची जी सोल्डरिंग आहे त्याचाच सिल्वर या ठिकाणी टाकायचं, अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता ओके. तर ते सिल्वर या ठिकाणी वापरला, कॉपर झिंक सिल्वरचं एक अलॉय या ठिकाणी बनवलं आणि सिल्वर सोल्डरिंगचा वापर आपण या ठिकाणी सिल्वर आणि गोल्ड असे आभूषणे इथं लक्षात ठेवू शकता. आभूषणे म्हणजेच दागदागिने ओके, त्यांना या ठिकाणी सोल्डरिंग करण्यासाठी तुम्ही हा कंटेंट या ठिकाणी वापरलेला आहे मित्रांनो. अशाच पद्धतीचा पुढचा कंटेंट बघा. या ठिकाणी जे सॉफ्ट सोल्डर आहे, वरती बघितलं आपण हार्ड सोल्डर आणि सॉफ्ट सोल्डर ओके. तर हार्ड सोल्डर आपण बघितलं या ठिकाणी बघा कोणतं, हार्ड सोल्डर ओके आणि सॉफ्ट सोल्डर. तर या सॉफ्ट सोल्डरचेच खाली आपण प्रकार बघतोय, म्हणजेच त्या ठिकाणी कोणतं सोल्डर आपण यूज करतो हे पेपरला आलेलं आहे ओके. त्यामुळे पेपरला आलेल्या गोष्टी 100% लक्षात ठेवणं हे आपल्यासाठी गरजेचं असतं. आणि असं घाबरून जाऊ नका, हे कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. मी असल्यावर तुम्हाला कोणत्याच गोष्टीची घाबरायची या ठिकाणी काळजी नाही, कोणतीच काळजी करायची नाही ओके. चला, सॉफ्ट सोल्डरमध्ये मित्रांनो टिनमन सोल्डर झालं, इलेक्ट्रिशियन झालं, फाईन सोल्डर झालं, प्लंबर सोल्डर झालं, सर्व सोल्डर आणि त्याचे अलॉय किती % कोणता आहे ते आपल्याला पेपरमध्ये येतं ओके.
सर्वात महत्त्वाचं आहे मित्रांनो इलेक्ट्रिशियन शोल्डर, की आतापर्यंत खूप जास्त प्रकारे या ठिकाणी आला आहे आणि हे लक्षात ठेवायचे काम नाही, कारण तुम्हाला समोरच वरती बोललो होतो 3 प्लस लीड या ठिकाणी तुम्हाला बोललो होतो 60 प्लस 40 असतं ओके पर्सेंटमध्ये. या हे तुम्हाला बोललो होतो हे इलेक्ट्रिशियन शोल्डरचं असतं, हे लक्षात ठेवायचं काम नाही. आता बघा टिनमन शोल्डर, टिनमन शोल्डरचा टी फॉर T20 लक्षात ठेवा. टी फॉर T20, T20मध्ये 220 या ठिकाणी 220 न घेता 100% तुम्हाला कवर करावं लागतं. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही 50% प्लस 50% या ठिकाणी घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही टिनमन शोल्डर या ठिकाणी लक्षात ठेवू शकता. आणि याचं मेल्टिंग पॉईंट पेपरला आलेलं आहे. टिनमन शोल्डर या ठिकाणी 200 या ठिकाणी काय डिग्री सेल्सियस याचा मेल्टिंग पॉईंट असतो आणि आपल्या इलेक्ट्रिशियन शोल्डरचा 185 क्या बोले 185 डिग्री सेल्सियस याचा मेल्टिंग पॉईंट असतो. आता त्यानंतर येतो मित्रांनो फाईन शोल्डर. फाईन शोल्डर या ठिकाणी आपला असा कंटेंट आहे की ज्यामध्ये आपण टीन सर्वात जास्त वापरतो, तो असतो 90% आणि लीड जो असतो तो असतो 10%. त्याची जे मेल्टिंग पॉईंट असतो तो 219. तर याला लक्षात कसं ठेवायचं मित्रांनो, टीनने आपण लक्षात ठेवायचं का टीनने आपण काय करतो फाईन करतो, टीनने आपण काय करतो फाईन करतो, त्याने आपण फाईन करतो. मग फाईनमध्ये आपल्याला जास्त पर्सेंट आणि लीडमध्ये कमी पर्सेंट असे 90% आणि 10% तुम्ही लक्षात ठेवू शकता. बघा त्यानंतर येतो मित्रांनो प्लंबर शोल्डर. मित्रांनो या ठिकाणी 2-2 मिनिटाला घसा या ठिकाणी कोरडा होतो आहे आणि याचं कारण म्हणजे तब्येत बरोबर नसल्यामुळे ह्या गोष्टी होत आहे. पण तुमच्यासाठी 10 तारखेला टेक्निशियन 2चा पेपर असल्यामुळे या ठिकाणी कंटेंट या ठिकाणी रेडी करतोय, पण तुम्ही तेवढा काय रिस्पॉन्स देत नाही. चॅनल सबस्क्राईब तुम्ही केलेलं नाही, तुम्हालाच बोलतोय, तुम्ही जो व्हिडिओ बघताय तुम्हाला बोलतोय चॅनल सबस्क्राईब केलं नाही, लाईक केलं नाही. पण मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. बघा प्लंबर शोल्डर या ठिकाणी असं आहे की त्यामध्ये 35 आणि 65. बघा या ठिकाणी एवढे लक्षात ठेवले तरी चालते ओके. बघा या ठिकाणी प्लंबर शोल्डर जे असतं ते 35 आणि 65% बोललो मी तुम्हाला आणि 237 या ठिकाणी काय त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे. बघा इथून वरती लक्षात ठेवले की हे लक्षात ठेवायचं काम नाही. फाईन शोल्डर 90-10, इलेक्ट्रिशियन शोल्डर बोललो तुम्हाला 60 आणि 40 आणि टिनमन शोल्डर 50-50 असं मी तुम्हाला बोललो. या ठिकाणी आता एवढं लक्षात ठेवलं जर तुम्ही इथून वरती, तर हे जर नाही लक्षात ठेवलं पेपरला आलं तर एवढे पॉज करायचे आणि त्यातलं जे राहिलं ते प्लंबर शोल्डर असेल. अशा पद्धतीने तुम्हाला स्टडी करायचा आहे. कमी टायमामध्ये जास्त स्टडी याच पद्धतीने होत असतो ओके. चला आता एक नोट तुम्हाला बोललो मी वरती, टीन आणि लीडचं जे 63 आणि 37% जे असतं ते आपल्या फ्यूजमध्ये असतं, ते आपल्या सोल्डरिंगमध्ये त्याला घ्यायचं नाही. त्याला सोल्डरिंगमध्ये जागा द्यायची का, सोल्डरिंगमध्ये त्याला जागा द्यायची नाही मित्रांनो, कारण हा आपला टॉपिक कशाचा आहे, हा आहे फ्यूजचा. हे फ्यूजमध्ये असतं. हे आलं सोल्डरिंगमध्ये आपलं 60 आणि 40% असतं. किती 60 आणि 40% ओके. त्यामुळे त्याला इथं जागा द्यायची नाही. आता बघा हा कंटेंट पेपरला आलेला आहे मित्रांनो. अल्कापी नावाचा एक शोल्डर ब्रँड आहे. कुठे कुठे हे फ्लेक्सचा ब्रँड आहे म्हणून असं सुद्धा सांगितलं आहे, पण मी निमी फॉलो करतो मित्रांनो. काय निमी, तर निमीने असं सांगितलं आहे की या ठिकाणी जो अल्कापी आहे हा एक शोल्डरचा टाईप आहे मित्रांनो आणि यामध्ये काय असतं, लीड असतं, टीन असतं, झिंक असतं आणि कॅडमियम असतं. यांचं सर्वांचं मिक्सचर या ठिकाणी 51, 31, 9 आणि 9% या ठिकाणी मिक्स करून याचं अलॉय बनवून अल्कापी नावाचं एक शोल्डर ब्रँड या ठिकाणी बनतं मित्रांनो. पेपरला आलेलं आहे. खालीलपैकी कोणतं हे शोल्डर आहे मित्रांनो असा प्रश्न होता आणि त्यामध्ये ऑप्शन होतं अल्कापी ओके. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं अल्कापी काय एक शोल्डरचं ब्रँड आहे ओके. तर ते तुम्हाला काय करायचं या ठिकाणी, याचे हे नाही लक्षात ठेवलं तरी चालतं, पण लक्षात जर ठेवायचं असेल तर मी एक ट्रिक बनवली आहे, लिटल बेबी झकास. क्या बोले, जैसे लिटिल बेबी झकास है वैसे आपने भी झकास हो कि यहाँ पे क्या करने का है, इसको ध्यान में रखने का है ओके. तो इसको ध्यान में रखने का कैसा है बघा, लिटिल बेबी ली यानी लीड बोलने का, ये यानी टीन बोलने का और बेबी को छोड़ देने का, उसके बाद झकास जड़े उसको झिंक बोलने का और झकास का ये जो है उससे कैडमियम ध्यान में रखने का. ऐसा आपको कंटेंट या ठिकाण म्हणजे मराठीतून बोलतो अशा पद्धतीने कंटेंट जर तुम्ही या ठिकाणी रेडी जर केला तर 100% तुम्ही आउट ऑफ मार्क या ठिकाणी पेपरला घेऊ शकता. लिटल बेबी झकास असं लक्षात ठेवायचं. लिटल लीड, टी फॉर टीन, झेड फॉर झिंक आणि के फॉर कॅडमियम आणि त्याचं उतरत्या क्रमाने लावायचे 51, 31, 9% बघा. त्यानंतर केअर अ लाईट हे सुद्धा एक ब्रँड मित्रांनो कशाचं, हे सुद्धा लक्षात ठेवायचं. निमीच्या बुकमध्ये दिलेलं आहे. केअर अ लाईट हे काय एक शोल्डरचं ब्रँड आहे ओके. त्यानंतर आपण आता इथून पुढं बघतोय फ्लक्स हा एक क्रीमी सबस्टन्स असतो मित्रांनो. एक अशी तुम्ही बघितली असेल एक डब्बी असते आणि त्यामध्ये एक क्रीमी सबस्टन्स असतो, ऑइली सबस्टन्स असतो. त्याला हीट दिल्यानंतर त्याचं डायरेक्ट पाणी
मध्ये रूपांतर होतं. तर मित्रांनो कसं असतं माहिती आहे का, ही जर तुमची PCB असली, ही तुमची PCB आहे आणि तुम्हाला इथे सोल्डर करायची आहे, या ठिकाणी तुम्ही फ्लक्स लावल्यानंतर काय होतं माहिती आहे का, ऑक्सिडेशन होत नाही. नंबर 1ला ऑक्सिडेशन होत नाही आणि एवढ्या मटेरियलमध्ये जर तुम्हाला सोल्डर करायचं आणि तुमची सोल्डर गन तुम्ही इथे ठेवली तर ते एवढ्या सगळ्या वर्किंग प्लेसवरती पसरतो, न कोणता ऑक्सिडेशन होता, न कोणती जागा सोडता. त्यामुळे आपण काय करतो, फ्लक्स या ठिकाणी वापरतो. बिना फ्लक्सची आपण जर सोल्डरिंग केली तर ऑक्सिडेशन होतं आणि राखाडी सबस्टन्स या ठिकाणी आपल्या टीन आणि लीड ह्या अलॉयचा तयार होतो. त्यामुळे आपल्याला या ठिकाणी फ्लक्स वापरून आपण या ठिकाणी मेकॅनिकल स्ट्रेंथसुद्धा वाढवू शकतो. बघा हा एक अधातू आहे, म्हणजे याला फ्री इलेक्ट्रॉन आहे का, यामध्ये कोणते नाही, यामधून इलेक्ट्रॉन फ्लो होतो का, नाही. त्यामुळे आपण हा अधातू म्हणून या ठिकाणी संबोधित केलेला आहे. बघा या ठिकाणी फ्लक्सचे 2 टाईप पडतात, एक झाला कोरोसिव्ह आणि एक नॉन कोरोसिव्ह. मित्रांनो कोरोसिव्ह म्हणजे काय माहिती आहे का, कोरोसिव्हमध्ये आम्ल आणि क्षाराचे प्रमाण असतं, म्हणजेच ॲसिड. बघा ॲसिड आणि क्षार जे असतं त्याचं प्रमाण कशामध्ये असतं, कोरोसिव्हमध्ये असतं. पण नॉन कोरोसिव्हमध्ये जर आपण बघितलं तर यामध्ये कोणतंही ॲसिड वगैरे क्षार वगैरे या ठिकाणी नसतं. काय नसतं. बघा या ठिकाणी काही पॉईंट हे हिंदीमधून सुद्धा घेतलेले आहे बरं का, त्यामुळे तुम्ही कन्फ्यूज होऊ नका, मी तुम्हाला अर्थ सांगतो. बघा तारपीन नावाचं एक तेल असतं, तारपीन नावाचं तेल जे असतं ना, हे याचं एक्झाम्पल आहे. कशाचं, कोरोसिव्हचं, या नॉन कोरोसिव्हचं. कोणतं, तारपीन तेल. आणि एक सुहागा म्हणून येतं मित्रांनो, एक कंटेंट असतो एक सुहागा. ते सुहागा म्हणून आपण नॉन कोरोसिव्हमध्ये फ्लक्सचा वापर त्याचा करत असतो. एक तारपीन तेल लक्षात ठेवायचं. आणि इंग्लिशमध्ये जर तुम्ही याचा अर्थ जर घ्यायला असाल ना, टारपीन तेल आहे, टारपीन तेल. ओके. आणि याचा जर आपण मराठीत अर्थ घ्यायला गेला तर तो होतो तारपीन तेल. आणि एक सुहागा म्हणून हे 2 कंटेंट आपण नॉन कोरोसिव्हमध्ये वापरतो. आता जर कोरोसिव्हमध्ये आलं, ज्यामध्ये आम्ल आणि क्षाराचं प्रमाण असतं, त्यामध्ये आपण झिंक क्लोराईड आणि हायड्रोक्लोराईड, तुम्हाला असं पण येऊ शकतं त्याचा ZnCl2 आणि HCl, हे त्याची मूलद्रव्याचे सूत्रसुद्धा येऊ शकतात. ते सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. काय ZnCl2 झिंक क्लोराईड आणि HCl हायड्रोक्लोराईड, याचे 2 काय उदाहरणं या ठिकाणी मित्रांनो आहे. बघा फ्लक्सची कामे काय तुम्हाला सांगितलं आहे मी. काय करतो तो, मटेरियलला ऑक्सिडेशनपासून वापरतो. नुसता ऑक्सिडेशनपासून वापरत नाही मित्रांनो, सल्फेडेशन. काय सल्फेडेशन, आता तुम्हाला काय अर्थ घ्यायचा आहे घ्या. सल्फेडेशन म्हणजे काय, तुम्हाला बघितलं मी, राख तयार होते, तर तशी त्या ठिकाणी तो होऊ देत नाही. सल्फेडेशन पण होऊ देत नाही, ऑक्सिडेशन पण होऊ देत नाही. सोल्डरिंग क्रिया होण्यास मदत करतो. म्हणजे या ठिकाणी सोल्डरिंग करताय तुम्ही, या पूर्ण पार्टमध्ये चांगल्या पद्धतीने सोल्डरिंग व्हावी यासाठी तो काय करतो, मदत करतो. आणि धुळीपासून मुक्त, म्हणजे या ठिकाणी एक सोल्डरिंग इथे या वर्किंग प्लेसवरती करायची. या ठिकाणी जर धूळ जमलेली असेल तर त्या धूळला बाजूला सारून या ठिकाणी आपला फिलर एलिमेंट फिल करतो. अशा पद्धतीने जो फ्लक्स असतो मित्रांनो, तो जबरदस्त जबराट काम आपल्या या ठिकाणी करत असतो. आणि याशिवाय जसं काही आपल्याला मित्रांनो मिठाशिवाय आपल्याला कोणत्याही भाजीला चव नसते, तसंच सोल्डरिंगशिवाय म्हणजे फ्लक्सशिवाय कोणत्याही सोल्डरिंगला या ठिकाणी चव नसते, म्हणजे ती होतच नाही. ओके, होते पण ती काही पर्यायी नसते त्या ठिकाणी, ती एकदम मेकॅनिकल स्ट्रेंथ वगैरे काही नसतं त्यामध्ये. बघा फ्लक्सचे या ठिकाणी काही मी तुम्हाला सांगितलं, झिंक क्लोराईडसुद्धा सांगितला, HClसुद्धा सांगितलं. ओके, तर झिंक क्लोराईड म्हणजे काय मित्रांनो, तो कशा पद्धतीने कुठे यूज केला जातो. बघा तुमचा कॉपर सर्वात आवडतीचा, नंतर ब्रास, लोखंड, कास्ट आयर्न सर्वात लक्षात ठेवायची गोष्ट या ठिकाणी आहे. आणि मिल्ड स्टील. ओके, कास्ट आयर्न आपण वापरतो DC मशीन जे आपण या ठिकाणी बनवत असतो, त्याची बॉडी जी बनवतो मित्रांनो छोट्या मशीनची, ती कास्ट आयर्नची या ठिकाणी बनवत असतो. आणि ही बॉडी बनवताना तुम्हाला काय करावं लागतं, हिची जर सोल्डरिंग करायची असेल तर तिला आपण ZnCl2 या फिलर एलिमेंट वापरून या ठिकाणी काय करावं लागतं, याला सोल्डरिंग करावी लागते. त्याचप्रकारे आपला हायड्रोक्लोराईड सांगितलं ना तुम्हाला मित्रांनो, एकदा कन्फर्म करून घेतो. ओके, हायड्रोक्लोराईडच आहे. ओके, तर हायड्रोक्लोराईड तुम्हाला 10% आणि आसूत. बघा तुम्ही या ठिकाणी न्यूक्लिअर पॉवर प्लांट जर शिकले असेल तर आसूत जल नावाचं एक तुम्ही D2O ऐकलं का, D2O ऐकलं असेल 100%. तसंच एक आसूत या ठिकाणी वापरलं असतं, ते 90% असतं. आणि जस्त म्हणजेच झिंक असतं. काय, झिंक आणि GIचा पाईप वगैरे आपण जो कशामध्ये वापरतो, आर्थिंगसाठी वापरतो.
अर्थिंगसाठी वापरतो मित्रांनो, तो या ठिकाणी सोल्डरिंग करण्यासाठी आपण हायड्रोक्लोराईड आणि आसूत या ठिकाणी वापरत असतो. आता सर्वात महत्त्वाचं स्टार पॉईंट माझे या ठिकाणी असतात, जे की लाख वेळेस पेपरला आलेले आहे. हे पेपरला जास्त वेळेस आलेले नाही मित्रांनो, पण हा आणि हा 100% पेपरला आलेला आहे. रेझिन आपल्या ज्या इलेक्ट्रिशियनमध्ये ज्या काही सोल्डरिंग करतो त्या ठिकाणी रेझिन नावाचा फ्लेक्स आपण या ठिकाणी वापरत असतो. आणि अमोनियम रेझिनचाच एक प्रकार आहे. कॉपर, ब्रास आणि टीनचे जे वायर वगैरे सर्व काही कंटेंट असतात त्याला आपण अमोनियम रेझिनचा एक फ्लक्स वापरून डिझाईन केलेलं असतं. आणि अमोनियम रेझिन आपण कशामध्ये वापरतो? कॉपर, ब्रास आणि झिंक. आणि रेझिन जर आला तुम्हाला बघा या ठिकाणी जर काहीच आठवलं नाही आणि पेपरमध्ये आलं, टिंबमध्ये कोणता हे वापरतात, काय फ्लक्स वापरतात, डायरेक्टली रेझिन असेल तर मारून द्या, पण 70% तरी तुमचं त्या ठिकाणी बरोबर येईल, कारण हाच प्रश्न 100% पेपरला येतो. ओके. आणि रेझिन सहसा आहे मित्रांनो विचारला जातं, त्यामुळे रेझिन इलेक्ट्रिशियनसाठी आणि अमोनियम रेझिन, कॉपर, ब्रास, झिंक, टीनसाठी तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवायचं. बघा आपला ॲल्युमिनियम जो बंड आहे ना मित्रांनो, ॲल्युमिनियम आता सगळ्यात वेगळा आहे आपला या ठिकाणी. कोणता? ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियमचा कसा आहे माहिती आहे का कार्यक्रम या ठिकाणी? ॲल्युमिनियम सोल्डर जो असतो, सोल्डरिंग, ॲल्युमिनियमच्या वायरवरती जेव्हा आपण सोल्डरिंग करतो, ही जरा वेगळं काम आहे. तर ॲल्युमिनियमच्या वायरवरती सोल्डरिंग करताना आपण टीन आणि झिंकचं या ठिकाणी काय वापरतो? अलॉय वापरतो. कोणतं? सोल्डर म्हणजे फिलर एलिमेंट टीन आणि झिंकचा वापरतो. ओके. आणि या ठिकाणी हा पेपरला प्रश्न आलेला आहे. या ठिकाणी जो फ्लक्स वापरतो इरा म्हणू शकता, इराय म्हणू शकता, इराय 7 या ठिकाणी आपण वापरतो. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा ॲल्युमिनियमच्या वायरवरती सोल्डरिंग करताना टीन आणि झिंकचं अलॉय वापरायचं आणि फ्लक्स जो आहे इराय 7 वापरायचा आहे. मित्रांनो या ठिकाणी आपली PPT संपली, पण मी दुसरी PPT या ठिकाणी बघतो आहे का, आणि ती ॲड तुमच्यासाठी या ठिकाणी करून घेतो. ओके. बघा मित्रांनो या ठिकाणी PPT अवेलेबल नाही आहे. आता आपला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक असा या ठिकाणी राहिला आहे मित्रांनो, आपली जी आपण PCB असते, आपली PCB म्हणजे काय माहिती ना तुम्हाला सर्वांना? PCB म्हणजे बघा या ठिकाणी सांगून देतो मी. PCBवरती आपण वेल्डिंग करतो मित्रांनो. डीप सोल्डर वेल्डिंग असते ती. कोणती? डीप सोल्डर वेल्डिंग म्हणा, सोल्डरिंग म्हणा. ओके. ही सोल्डरिंग आपण कशावरती करतो? PCB. ओके. PCBवरती आपण ही सोल्डरिंग करत असतो. हे चांगल्या पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवा. खूप साऱ्या वेळेस पेपरला आलेला हा टॉपिक आहे. ओके मित्रांनो या ठिकाणी आपले सोल्डरिंगचे काही मेन टाईप म्हणजे ते कधी पेपरला येत नाही. मग ते पॉटमध्ये आपण काय करतो, त्या ठिकाणी एक असं पद्धतीनं पॉट असतं. या ठिकाणी आपण त्याला या ठिकाणून काय देतो? हीट देतो. या ठिकाणी आपलं काय असतं? फिलर एलिमेंट म्हणजेच आपलं अलॉय असतं, त्याला गरम करतो. एका पळीच्या माध्यमातून आपण त्याला घेऊन जिथे मोठ्या वायर्स या ठिकाणी असतात त्यावरती आपण फिल करण्याचं त्याला काम करतो. हे पेपरला येत नाही. असे 2 ते 3 प्रकारे फक्त हा PCBचा एक लक्षात ठेवा. PCBवरती ओके कोणती आपण या ठिकाणी काय करतो? सोल्डरिंग करतो. ओके. तर डीप सोल्डरिंग मित्रांनो या ठिकाणी करतो आपण. कोणती? डीप सोल्डरिंग या ठिकाणी करत असतो, हे एक लक्षात ठेवा. आणि जर मला कंटेंट भेटला वगैरे, कंटेंट आहे मित्रांनो, पण या ठिकाणी PPT वगैरे रेडी नसल्यामुळे समोरचा कंटेंट मी बघतो, जर असला तर तुम्हाला देतो. प्रिंटेड सर्किट बोर्ड या. ओके. काय? PCB म्हणजे प्रिंटेड सर्किट बोर्ड. ओके. हे असं लिहिल्याला जास्त टाईम जातो मित्रांनो, त्यासाठी मी तुम्हाला हँड रिटन नोट्स या ठिकाणी देत असतो. ओके. प्रिंटेड सर्किट बोर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचं आणि डीप सोल्डरिंग यामध्ये केली जाते एवढं लक्षात ठेवायचं. बाकी यामध्ये लक्षात ठेवायसारखं काही नाही मित्रांनो. आता काय करायचं आहे तुम्हाला? सोल्डरिंग ओके या टॉपिकवरचे MCQ लावायचे. ओके. MCQ लावल्यानंतर मला माहिती आहे काही MCQ नाही सुटणार, तर काय करायचं आहे? त्या MCQला तुम्हाला पुट करायचं आहे, तिथून त्याला उचलायचं आहे. काय करायचं आहे? तिथून त्याला उचलायचं आहे आणि उचलून तुमच्या टॉपिकमध्ये तुम्ही ज्या ठिकाणी नोट्स लिहिले आहे ना त्या ठिकाणी जिथे जो तुमचा तो MCQ आहे, जो MCQ तुमचा नाही सुटला तो MCQ त्या टॉपिकच्या खाली लिहायचा आहे, जेणेकरून जेव्हा रिव्हिजन करसान तुमचं तिथे रिवाईज होईल आणि डायरेक्ट बुलेटिन तुमचं त्या ठिकाणी काय होईल? करंट सप्लाय तिथं जॉईन होईल त्या टॉपिकला. म्हणजे या टॉपिकचा जर तुम्हाला तो MCQ नाही कळाला तर रिव्हिजन करताना तो डायरेक्ट तुमच्या डोक्यामध्ये लगेच फिट होईल. काय? लगेच फिट होईल. अशा पद्धतीने हे आजचं आपलं सेशन होतं. मित्रांनो या ठिकाणी काही जर तुम्हाला डाऊट असला वगैरे, काही जर टॉपिक जर तुम्हाला जर नसला येत तर नक्कीच माझा नंबर आहे 9405 37 61 22 यावरती 100% काय करा, व्हॉट्सअपला
कॉल करू शकता किंवा मॅसेजसुद्धा करू शकता. नक्की करा त्या ठिकाणी मित्रांनो. मला कळवा आपलं हे म्हणजे शिकवण्याची पद्धत कशी आहे आणि यामध्ये काही चेंज करायचे असेल तर ते सुद्धा सांगा. मित्रांनो परत एकदा सांगतो, जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा, कारण रोजचा कंटेंट तुमच्यापर्यंत यावा अशीच मी या ठिकाणी माझी इच्छा असते. ओके, तर या ठिकाणी लाईकसुद्धा करा. ओके, परत यासाठी सांगतो आहे. आणि आपली टेक्निकल यूट्यूबवाला टेलिग्राम चॅनलसुद्धा या ठिकाणी जॉईन करा. मित्रांनो या ठिकाणी आपण या व्हिडिओला पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच.